क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून जामखेड येथे कोठारी प्रतिष्ठान आणि जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली यांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सावित्रीबाईंच्या विचारांचा आदर्श घेऊनच आपण जीवनात प्रगती साधली पाहिजे असा संदेश या सोहळ्यात मान्यवरांनी दिलाय। जामखेड येथील कोठारी प्रतिष्ठानच्या कार्यालयात शनिवारी 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या 195वी जयंती उत्साहात पार पडली। मॅथ्स वर्ल्ड क्लासचे प्राध्यापक धनंजय भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला। यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी सावित्रीबाईंच्या संघर्षाची आणि शैक्षणिक क्रांतीची गाथा मांडली। सावित्रीबाईंनी प्रतिकूल परिस्थितीत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली। तोच वसा आजच्या पिढीने पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मत प्राध्यापक भोसले यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमास साखर सम्राट अशोक चोरडिया, युवा उद्योजक प्रतीक कोठारी, राजेश मोरे, मिठूलाल नवलखा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी सावित्रीबाईंचे विचार घराघरात पोहोचविण्याचा संकल्प केला। चतुर्थ झोन दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान यांच्यामुळे आम्हाला प्रत्येक वेळेस प्रत्येक महापुरुषाची जयंतीसाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित असतो आणि आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस या ठिकाणी आपण जयंती साजरी करत आहोत। सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि त्यामुळे भारतातील पहिल्या महिला शिक्षिका याचा मान त्यांना जातो। त्याचबरोबर त्यांनी हा दिवस बालिका दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो आणि त्यांनी समाजामध्ये क्रांती घडून आणली। ज्या काळामध्ये मुलींनी शिक्षण घ्यावं हे पाप होतं त्यावेळेस त्यांनी ज्ञानाचा दिवा लावला आणि आता सध्या नोकरी ही एक स्वतःसाठी वैयक्तिक केली जाते, पण त्यांनी ते समाज क्रांती करावी असा त्यांनी एक सल्ला दिला आणि आपण सुद्धा एक काम हाती घेऊयात की शिक्षणाचं शस्त्र हाती घेऊया आणि सावित्रीबाईंचा वारसा जपूया। नमस्कार। जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड आयोजित आज सावित्रीबाई फुले यांची 195वी जन्मजयंती आम्ही साजरी करत आहोत। सालाबादप्रमाणे आम्ही प्रत्येक महापुरुषाच्या जन्मजयंत्या आणि त्यांचे जयंत्या साजऱ्या करत असतो। महत्त्वाचे म्हणजे सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 साली झाला। महत्त्वाचे त्यांनी 1848 साली मुलींसाठी पहिली शाळा पुण्यामध्ये चालू केली। महिलांसाठी नेहमी त्यांचा पुढाकार असायचा। जातीय भेदभाव, विधवा आणि पुनर्विवाह यासाठी लढा देत होत्या। त्यांना आज आम्ही आदरांजली वाहतो। धन्यवाद। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, जामखेड, अहिल्यानगर।